आपण 14 टॉपिकमध्ये बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला सुरुवात केलेली होती. ऑलरेडी 3 लेक्चर्स घेतले, आजचं 4थं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन फक्त घेतलं. इंट्रोडक्शनमध्ये टॉपिकला सुरुवात केलेली नव्हती. नंतर सेकंड लेक्चरमध्ये मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे आहे त्याची डेफिनेशन सांगितली होती फक्त. आणि थर्ड लेक्चर आणि अल्केनचे काही मेंबर्स म्हणजे भरपूर सांगितले होते, तर ते मेंबर्स सांगितले होते. हे थर्ड लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलं होतं. नाही, सेकंड लेक्चरमध्येच कंप्लीट केलेलं असावं, कारण थर्ड लेक्चरमध्ये आपण अल्किन आणि अल्काईनचे मेंबर्स घेतलेले होते. आज आपण ॲक्च्युअल टॉपिकला सुरुवात करतोय. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन, ते अल्केनचे मेंबर, अल्किनचे मेंबर, अल्काईनचे मेंबर, त्यानंतर अल्कोहलचे मेंबर, अल्डिहाइडचे, कीटोनचे, ॲसिडचे, इस्टरचे, हे सगळे मेंबर स्ट्रक्चर त्यांचं कसं करायचं, तर त्याला स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणायचं. तर त्यासाठी एकच फॉर्म्युला नाही, त्यासाठी असं आहे का, स्ट्रक्चर्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड स्ट्रक्चर्स आर रिप्रेझेंटेड बाय सेव्हरल वेज. असे बरेच प्रकार आहेत. बरेच प्रकारपैकी मग महत्त्वाचे किती, तर महत्त्वाचे जे काही प्रकार आहेत ते कोणते, सेकंड पॉईंटमध्ये म्हटलं आहे तर लेविस स्ट्रक्चर और डॉट स्ट्रक्चर हा एक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर डॅश स्ट्रक्चर हा दुसरा फॉर्म्युला आहे. आपण हा फॉर्म्युला जास्त वापरतो, डॅश स्ट्रक्चर. त्यानंतर काही वेळा कंडेन्स स्ट्रक्चर हा एक फॉर्म्युला आहे. आणि तुम्हाला जेई नीटमध्ये बॉन्डलाईन स्ट्रक्चर हा एक फॉर्म्युला वापरला जातो. तर असे हे 3 फॉर्म्युले, डॅश, कंडेन्स्ड आणि बॉन्डलाईन फॉर्म्युला. तर हे काय प्रकार आहे, तर आपण एक एक कंप्लीट करू. तुम्हाला सगळ्यांना 10मध्ये अल्केनचा फर्स्ट मेंबर माहिती आहे, मिथेन. 9th 10मध्ये किंवा तरी झालेला असेल. मिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला मी असं म्हणतो का, फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन. मिथेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय, मोलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. हा मोलिक्युलर फॉर्म्युला, तो आपण तेवढंच कम्प्लीट केलं. मोलिक्युलर फॉर्म्युला अल्केन, अल्किन आणि अल्काईन. आता आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन जर दाखवायचं म्हटलं तर आपण असं दाखवतो, CH4. हा तितकासा करेक्ट नाही, का करेक्ट नाही आपण नंतर डिस्कस करू. आता मला फक्त हा फॉर्म्युला कोणता आहे तुम्हाला जर ओळखायला सांगितला तर तो डॉट स्ट्रक्चर आहे की डॅश स्ट्रक्चर आहे की कंडेन्स स्ट्रक्चर आहे की बॉन्डलाईन स्ट्रक्चर आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे ना, तर इथं हा डॅश आहे, कार्बन हायड्रोजनमध्ये डॅश आहे. म्हणजे याला काय म्हणतात माहिती, त्याला म्हणतात डॅश स्ट्रक्चर. हा जास्त वापरला जातो. आता याला मी डॅश स्ट्रक्चर असं म्हणतो. याचं लेविस स्ट्रक्चर और डॉट स्ट्रक्चर काढायचं म्हटलं तर कसं काढतात, तर तुम्हाला कार्बन हायड्रोजनबद्दल मला लास्ट पिरियड आपण ते घेतलेलं होतं. कार्बनच्या लास्ट सेलमध्ये जे 4 इलेक्ट्रॉन आहेत ना, तर ते असे दाखवले जातात. हे कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन, कारण कार्बनचा मला अटॉमिक नंबर माहिती आहे 6 आणि मास नंबर अटॉमिक मास 12. तर आपण असं म्हणतो का 2 आणि 4. न्यूक्लियस नंतर फर्स्ट सेल कंटेन 2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड सेल कंटेन हे 4 इलेक्ट्रॉन जे आहेत 1 2 3 4. तर ते 4 इलेक्ट्रॉन मी इथं घेतले, ते कार्बनचे. आणि हायड्रोजनचा अटॉमिक मास नंबर सेम आहे, त्याच्याबद्दल आपण असं म्हणतो इथं 1. पहिल्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. या न्यूक्लियसमध्ये जो 1 इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस नंतर पहिल्या सेलमध्ये जो 1 इलेक्ट्रॉन आहे, तर तो मी इथं असं दाखवतो, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. या ठिकाणी हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. तर याला म्हणायचं कोणता, लेविस स्ट्रक्चर और डॉट स्ट्रक्चर. या ठिकाणी डॉट दाखवले आपण, हे डॉट असे दाखवलेले आहे. हे स्ट्रक्चर अलीकडे फारसं वापरत नाही, तर असं हे स्ट्रक्चर फॉर्म्युला मी मिथेनचा सांगितला. आता आपण एक एक कम्प्लीट करूया. लेविस स्ट्रक्चरला सुरुवात करू. लेविस स्ट्रक्चर हे असं वापरण्यापेक्षा अलीकडे असं वापरण्याकडे कल जास्त असतो. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे बॉन्ड असतात ना, तर ते कोलन बॉन्ड असतात. आता कोलन बॉन्डबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे, कोलन बॉन्डचं फॉर्मेशन कसं होतं ते. त्यामध्ये मी म्हणतो लेविस स्ट्रक्चर. कोलन बॉन्ड, कोलन बॉन्ड कसं फॉर्म होतो, फॉर्म बाय शेअरिंग ऑफ
2 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स बाय 2 डिफरंट ॲटम्स असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आत्ता आपण म्हटलं होतं बघा, मिथेनमध्ये कार्बनचे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन I4 इलेक्ट्रॉन आणि प्रत्येक हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन असं आपण दाखवतो. आणि मी असं म्हटलं हा फॉर्म्युला आपण आता जास्त असं वापरत नाही. तर लेव्हिस स्ट्रक्चरमध्ये आपण काय करतो, तर हे कार्बनला हे 4 बॉन्ड असे दाखवतो. तर हा जो फॉर्म्युला आहे त्याला आपण डॅश स्ट्रक्चर असं म्हणतो. तर हा जो बॉन्ड आहे या बॉन्डचं नाव आहे कोरन बॉन्ड. आणि हा बॉन्ड तयार कसा होतो हे मला तुम्हाला सांगायचं, तुम्हाला माहिती असेल तर फार छान आहे, टेन्थला कुठे झालं असेल तर कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन म्हणजे शेअरिंग केलं. शेअरिंग म्हणजे भागीदारी. म्हणजे कार्बनने 1 इलेक्ट्रॉन दिला, हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन दिला आणि हा कोरन बॉन्ड तयार झाला. इथं पण असंच कार्बनने 1 इलेक्ट्रॉन दिला, हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन दिला, हा दुसरा कोरन बॉन्ड तयार झाला, हा सेकंड कोरन बॉन्ड. त्यानंतर या ठिकाणी कार्बनने 1 हायड्रोजनने 1 हा थर्ड कोरन बॉन्ड. इथं पण असंच कार्बनने 1 हायड्रोजनने 1 आणि हा फोर्थ कोरन बॉन्ड. म्हणजे एक कोलन बॉन्ड तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज असते आणि ते 2 इलेक्ट्रॉन एकाने द्यायचे नाहीत. त्या बॉन्डचं नाव वेगळं आहे, त्याला कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतात. प्रत्येकाने एक इलेक्ट्रॉन शेअर करायचा. म्हणजे कार्बनने 1 हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन शेअर केला, शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन फॉर्म 1 कोलन बॉन्ड. आता याच्यामध्ये जर आपण असं म्हटलं अ सिंगल डॅश रिप्रेझेंट अ सिंगल बॉन्ड, म्हणजे त्यांनी असं म्हटलंय हिअर सिंगल डॅश, असं जर डॅश दिला सिंगल डॅश तर रिप्रेझेंट सिंगल कोलन बॉन्ड. म्हणजे इथं एकच डॅश असेल तर एकच कोलन बॉन्ड आहे असं म्हटलं जातं. म्हणजे इथं हा एक कोलन बॉन्ड सिंगल डॅश आहे, हा एक सिंगल डॅश आहे, हा सिंगल डॅश आहे, सिंगल डॅश आहे. हे दुसरं एक्झाम्पल घेतो. समजा मी इथेन एक्झाम्पल घेतलं. इथेनचं मोलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे C2H6. तर इथेमध्ये कार्बन 2 आहेत, तर हे 2 कार्बनमध्ये असणारा बॉन्ड हा कोलन बॉन्ड आहे आणि हा सिंगल डॅश झाला. कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते कारण कार्बनच्या शेवटच्या सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. तर इथं एक हायड्रोजन, इथं दुसरा हायड्रोजन, इथं तिसरा हायड्रोजन. समजा मी याला कार्बन नंबर 1 म्हटलं तर 1 2 3 4 हे बॉन्ड तयार कसे झाले. या कार्बनने 1 इलेक्ट्रॉन स्वतःचा दिला, हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन दिला, दुसऱ्या बॉन्डसाठी कार्बनने 1 हायड्रोजन 1, तिसऱ्या बॉन्डसाठी कार्बनने 1 हायड्रोजन 1, इथं चौथ्या बॉन्डसाठी कार्बनने 1 आणि दुसऱ्या कार्बनने 1. तर या कार्बनचे स्वतःचे 4, 3 हायड्रोजनचे 3 7 आणि 1 8 इलेक्ट्रॉन. असं या ठिकाणी इथं असा हा कोलन बॉन्ड. तर हे इथं टोटल कोलन बॉन्ड म्हटलं ना, या ठिकाणी सिंगल कोलन बॉन्ड इथं किती 1 2 3 4 5 6 अँड 7 सिंगल कोलन बॉन्ड आहेत आणि एक डॅश हा एक त्यांनी सिंगल कोलन बॉन्ड इंडिकेट करतो असं म्हटलं जातं. त्यानंतर असं म्हटलं जातं पहा की डबल बॉन्ड इज यूज फॉर, किंवा असं म्हणतो मी हिअर सिंगल डॅश रिप्रेझेंट सिंगल कोलन बॉन्ड, डबल डॅश म्हणजे जर असा डबल डॅश असं असेल तर रिप्रेझेंट डबल कोलन बॉन्ड. कोलन बॉन्डचे पुन्हा प्रकार डबल बॉन्ड्स म्हटलं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला इथिनचं एक्झाम्पल माहिती आहे, आपण अल्किनचा पहिला नंबर C2H4, तर त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ते तयार होण्यासाठी म्हणजे किती एक कुठलाही बॉन्ड तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागतात. इथं पण असे 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि नंतर या कार्बनला असे 2 हायड्रोजन आहेत, या कार्बनला असे 2 हायड्रोजन आहेत. म्हणजे इथं तुम्हाला सिंगल कोलन बॉन्ड आणि डबल बॉन्ड दोन्ही पण सांगता येईल. सिंगल बॉन्ड किती तर 1 2 3 4 आणि डबल बॉन्ड 1 आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगतो की कोलन बॉन्डमध्ये कोलन बॉन्ड्समध्ये 2 टाईपचे बॉन्ड असतात. एक म्हणजे सिग्मा बॉन्ड म्हणजे सिंगल बॉन्ड, ते दाखवतात असे, हे सिग्मा बॉन्ड. आणि पाय बॉन्ड हे मल्टिपल बॉन्ड्समध्ये येतात. दॅट इज
डबल और ट्रिपल, डबल और ट्रिपल बॉन्डमध्ये यांचा रेफरन्स येतो. आता आपण एक एक बघूया. इथं हा जो बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड. एक सिंगल बॉन्ड आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स आणि सेवन सगळे सिंगल बॉन्ड हे सिग्मा बॉन्ड असतात. तर 7 सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहे असं म्हणता येईल. आता याच्यामध्ये हा सिग्मा आहे, हाही सिग्मा आहे, हाही सिग्मा आहे, हाही सिग्मा आहे आणि आता हे दोन कसे आहेत. आता काहींचं असं म्हणणं असेल हे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड, पण तसं नसतं. त्यातला एक सिग्मा बॉन्ड असतो आणि नंतरचा पाय बॉन्ड असतो असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे कळलं पाहिजे. पहा हे डबल बॉन्ड, डबल डॅश, हे डबल डॅश म्हणता येईल. रिप्रेझेंट डबल बॉन्ड, तर त्या डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा असतो आणि एक पाय बॉन्ड असतो असं म्हणता येईल. समजा जर मी असं म्हटलं CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2, तर इथे डबल बॉन्ड किती आहेत? तर डबल बॉन्ड 2 आहेत. हा फर्स्ट सेकंडमध्ये आणि थर्ड आणि फोर्थमध्ये असे हा डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे. याच्यामध्ये सिंगल बॉन्ड किती म्हणजे सिग्मा बॉन्ड किती आणि पाय बॉन्ड किती? तर या ठिकाणी पाय बॉन्ड ओळखणं फार सोपं असतं. पहा डबल बॉन्डपैकी एक पाय बॉन्ड, तर हा एक पाय बॉन्ड आहे, हा दुसरा पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड दोनच आहे, 2 पाय बॉन्ड्स. आणि सिंगल बॉन्ड किती? 1 सिग्मा बॉन्ड, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 सिग्मा बॉन्ड आहेत. हा सिग्मा, सेकंड सिग्मा, थर्ड सिग्मा, फोर्थ सिग्मा, फिफ्थ सिग्मा, सिक्स सिग्मा, त्यानंतर 7 सिग्मा, 8 सिग्मा आणि 9 सिग्मा बॉन्ड आहेत. म्हणजे ओळखायचं कसं? सिंगल बॉन्ड असेल तर सिग्मा बॉन्ड, त्यानंतर डबल बॉन्डपैकी एक सिग्मा बॉन्ड आणि दुसरा बॉन्ड पाय बॉन्ड असतो असं म्हणता येईल. अजून मला काही एक्झाम्पल घ्यायचे. जर मी असं एक्झाम्पल घेतलं, हे इथेन होतं आणि इथे आपण लिहिलंच आहे. समजा जर मी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दिला, आपण कोणता फॉर्म्युला सांगतोय? डॅश फॉर्म्युला सांगतोय, लेव्ही स्ट्रक्चर. तर हे डॅश फॉर्म्युला. तर जर डबल डॅश रिप्रेझेंट डबल बॉन्ड, या ठिकाणी असं म्हणतो ट्रिपल डॅश रिप्रेझेंट ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल डॅश रिप्रेझेंट ट्रिपल बॉन्ड्स. आता मला सांगा या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आहे, त्यातला एकच बॉन्ड असेल तर सिग्मा, हा पण सिग्मा, त्यातला पहिला सिग्मा, दुसरा पाय आणि नंतरचा काय, नंतरचा बॉन्ड कोणता असावा? तर एक सिग्मा असतो आणि उरलेले सगळे पाय बॉन्ड असतात. म्हणजे सेकंड पाय बॉन्ड, थर्ड पाय बॉन्ड. म्हणजे इथे टोटल बॉन्ड किती आहेत? तर 1 2 3 4 5 टोटल बॉन्ड आहेत. त्या 5 बॉन्डपैकी सिंगल बॉन्ड किती? 1 2 3 सिंगल बॉन्ड आणि पाय बॉन्ड किती? 2 पाय बॉन्ड असं म्हणता येईल. हे आपल्या टेक्स्टमध्ये नाही दिलेलं, पण हे तुम्हाला पुढे सारखं लागणार आहे, तेव्हा वर्षभर याचा उपयोग करायचा ते माहीत असू द्या. सिंगल बॉन्ड इज ऑल्सो कॉल्ड सिग्मा बॉन्ड, डबल बॉन्ड इज पाय बॉन्ड. डबल बॉन्डमध्ये फर्स्ट सिग्मा बॉन्ड आणि सेकंड पाय बॉन्ड. ट्रिपल बॉन्डमध्ये एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड्स असतात असं म्हणता येईल. समजा मी असं एक्झाम्पल घेतलं, HC डबल बॉन्ड CH, CH कार्बन ट्रिपल बॉन्ड CH 1 2 3 4 हे सगळ्यांचे नेमिंग आपल्याला नंतर करायचं आहे. आता इथं मला सांगता येईल का या ठिकाणी टोटल बॉन्ड किती? टोटल बॉन्ड्स, टोटल बॉन्डचा नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टोटल बॉन्ड 10 बॉन्ड आहे. कळतं? म्हणजे जेवढे लाईन त्याला डॅश म्हणूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे टोटल बॉन्ड झाले 10. त्यातले सिग्मा बॉन्ड किती? सिग्मा बॉन्डसाठी हे लेटर आहे सिग्मा बॉन्ड्स. All single bonds are sigma bond. 1 2 3 4 5 6 7 single bonds, sigma bonds. आणि पाय बॉन्ड किती? काउंट करण्याची गरज आहे का?
आता 10 मायनस 7 केलं तर 3, त्यामध्ये कोणता, तर हा एक पाय बॉन्ड, हा दुसरा पाय बॉन्ड आणि हा तिसरा पाय बॉन्ड, 3 पाय बॉन्ड या ठिकाणी आहे. वाटतंय हे 2-3 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळलं असेल कळलं तर मला विचारा. नंतर हे अल्केनमध्ये सगळे सिंगल बॉन्ड असतात, अल्किनमध्ये सगळे डबल बॉन्ड असतात, अल्काईनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतात हे, आणि त्यामध्ये हे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डमध्ये सिग्मा बॉन्ड कोणते आणि पाय बॉन्ड कोणते हे ओळखता आले पाहिजे. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आणि वीक पण प्रकार असतो. तर हे लेविस स्ट्रक्चरमध्ये कोलन बॉन्डिंग आपण असं दाखवत असतो. त्याच्यानंतर मला तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला सांगायचा आहे. त्यांनी सेकंड दिला कंडेन्स फॉर्म्युला. कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे काय, कंडेन्स म्हणजे एकत्र करणं. कंडेन्स फॉर्म्युलेची डेफिनेशन अशी करता येईल का, the complete structural formula can further simplified by omitting some or all dashes, by omitting or all dashes in complete structural formula, then formula is condensed formula. आता कसं आहे ते सांगतो. आपण इथेनचा फॉर्म्युला सांगितला, CH3 आणि CH3. आता इथेनमध्ये या ठिकाणी आपण यांना म्हटलं होतं सिंगल बॉन्ड आहे. तर बाय ओमिटिंग ऑल डॅशेस, डॅश किती 1 2 3 4 5 6 7. तर या ठिकाणी याचा जर कंडेन्स फॉर्म्युला सांगायचा म्हटलं तर कंडेन्स फॉर्म्युला लिहिताना काय करतात ते, कंडेन्स फॉर्म्युला लिहिताना कार्बन आणि हे 3 हायड्रोजन शेजारी बनवायचे, कार्बन आणि हे 1 2 3 हायड्रोजन, मध्ये जो बॉन्ड आहे तोही दाखवायचा नाही, आणि हा कार्बन आणि 3 हायड्रोजन. म्हणजे बाय omitting all dashes in complete structural formula, then formula is called as condensed formula असं म्हणता येईल. पण ऑल डॅशेस असं म्हणणं पण चुकीचं होतं. पहा, समजा जर मी इथिन घेतलं, CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन, तर यामध्ये कार्बनला इथं 3 हायड्रोजन होते, इथं 2च हायड्रोजन आहेत, इथे 2 हायड्रोजन बनवायचे CH2, डबल बॉन्ड मात्र द्यायचा, डबल बॉन्ड, आणि दुसऱ्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत ते म्हणायचे CH2 असं म्हणता येईल. बाय ओमिटिंग ऑल असं म्हणणं चुकीचं आहे. बाय ओमिटिंग सम ऑर ऑल असं म्हणूया, सम ऑर ऑल डॅशेस, सगळेच नव्हे, काही त्या ठिकाणी हे करता येते. समजा मी थर्ड एक्झाम्पल घेतो. तर मी थर्ड एक्झाम्पल घेतलं ॲसिटिलीन किंवा इथाईन, HC ट्रिपल बॉन्ड CH इथाईन. याचा हा झाला लेविस स्ट्रक्चर. याचा कंडेन्स फॉर्म्युला सांगायचा म्हटलं तर CH ट्रिपल बॉन्ड CH असं सांगता येईल. मला 10thला माहीत असणार एक अल्कोहोल सांगतो, तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल, CH3OH, याचं नेम आहे मिथॅनॉल. ठीक आहे, याच्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड आहेत, सिग्मा बॉन्ड आहेत, 1 2 3 4 5. याचा कंडेन्स फॉर्म्युला सांगायचा म्हटलं तर CH3 आणि OH असा फॉर्म्युला सांगितला तरी चालतो. आता काहींचं असं म्हणणं असतं, हा CH3 अगोदरच लिहायचं का, ते अगोदर CH2 अगोदर लिहायचं का, CH अगोदर लिहायचं का, असं काही नाही आहे. तुम्ही हा फॉर्म्युला असा लिहिला तरी चालेल, CH3. या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहिताना तुम्ही CH2 डबल बॉन्ड CH2 असा लिहिला तरी चालतो. हा फॉर्म्युला लिहिताना तुम्ही या ठिकाणी CH अगोदरच्या नंतर लिहिला, ट्रिपल बॉन्ड CH असा लिहिला तरी चालेल. इथं सुद्धा हा फॉर्म्युला लिहिताना CH3H अगोदरच्या ऐवजी कार्बनच्या नंतर
आणि OH असं रिप्रेझेंट केला तरी हरकत नसते असं म्हणता येईल. हा झाला कंडेन्स फॉर्म्युला. अजून तुम्हाला मी काही टफ एक्झाम्पल सांगतो. समजा मी असं म्हटलं असतं CH3 CH3 याचा हा झाला लेविस स्ट्रक्चर. आता यामध्ये याचा कंडेन्स फॉर्म्युला लिहायचा म्हटलं तर तुम्ही कसं लिहा, तर हा CH3 म्हणजे हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन असं म्हणतो. फर्स्ट कार्बनचे 3 हायड्रोजन मिश्र झाले म्हणजे CH3. सेकंड कार्बन CH, सेकंड कार्बनला CH, तो थर्ड कार्बन CH3 आणि नंतर पुन्हा इथं CH3. तर असं हे काहीतरी ऑड वाटतं. मग हे असं न दाखवता कसं दाखवतात, तर या कार्बनला CHच्या कार्बनला शेजारी 1 2 3 CH3 आहेत. मग हे सेपरेट दाखवण्यापेक्षा असं तुम्ही दाखवलं तरी चालतं. CH3 3 टाइम्स आणि CH असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे हा मिडल कार्बन, सेकंड कार्बन मिळाला इथं, त्याला फर्स्ट CH3, थर्ड CH3 आणि बॉटमला CH3 असा फॉर्म्युला दाखवला तरी चालू शकतो असं म्हणता येईल. हे एक्झाम्पल आवडत असेल आपण नंतर ॲक्च्युअल जेव्हा रेग्युलरमध्ये आपण ते पुन्हा रिवाईज करूया. तर असे काही एक्झाम्पल आहेत. किंवा समजा मी असं म्हटलं CH3, त्यानंतर कार्बन CH3 आणि CH3 हे हायड्रोजन सेपरेट दाखवायला फार जागा लागते. आणि मी असा हा फॉर्म्युला लिहिला. त्याला म्हणायचं लेविस स्ट्रक्चर. आता इथं बॉन्ड आहेत ना म्हणून लेविस स्ट्रक्चर. आता काही जण म्हणतील याचे पण बॉन्ड काय दाखवले नाही, दाखवले तरी चालतील, नाही दाखवले तरी चालतात, पण हे लेविस स्ट्रक्चर आहे. हे कंडेन्स फॉर्म्युला नाही. याचा कंडेन्स फॉर्म्युला लिहायचा म्हटलं तर तो फॉर्म्युला कसा होईल, तर तो फॉर्म्युला होईल CH3 हे किती एकाच कार्बनला जोडलेले CH3 एकाच कार्बनला जोडलेले पाहिजे. या सेकंड कार्बनला जसे 3 CH3 होते तसे या सेकंड कार्बनला या ठिकाणी ते फर्स्ट, थर्ड, टॉपचा, बॉटमचा याचा नंबर किती 4 टाइम्स आणि कार्बन असं म्हणता येईल. असा हा फॉर्म्युला होतोय. CH3 या ठिकाणी 4 टाइम्स आणि कार्बन. तर कंडेन्स म्हणजे एकत्रितपणे लिहिलेला फॉर्म्युला, त्याला कंडेन्स फॉर्म्युला असं म्हटलं जातं. आणि तिसरा फॉर्म्युला आहे तो बॉन्डलाईन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला. थर्ड बॉन्डलाईन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला. तर आपण हे उद्या घेऊया, आज नको, आजच्या दिवस थांबू, कारण त्याला जरा जास्त वेळ लागेल, 15 मिनिटं तरी लागतील, पण हे उद्या घेऊ.